नांदेड़ के मिलिंद नगर में गैरत के नाम पर कत्ल की एक दिल दहला देने वाली वारदात ने शहर को झिंझोड़ कर रख दिया है। यहाँ 22 साला नौजवान सक्षम ताटे को उसके माशूका के घर वालों ने मुबैना तौर पर बेरहमी के साथ कत्ल कर दिया। इब्तदाई मालूमात के मुताबिक सक्षम और आंचल मामिलवाड़ के दरमियान 3 साल से मोहब्बत का रिश्ता कायम है, लेकिन दोनों के मुख्तलिफ ज़ातों से ताल्लुक़ रखने की वजह से आंचल का ख़ानदान उससे रिश्ते के सख्त खिलाफ था। कत्ल की इस होलनाक वारदात के बाद आज मशहूर खानदान एडवोकेट गुणरत्न सदावर्ते और डॉक्टर जयश्री पाटिल मख्तूल सक्षम ताटे के घर संगसेन नगर पहुंचे। उन्होंने मख्तूल के वालिदैन और आंचल मामिलवाड़ से मुलाकात की, इन्हें ताज़ियत पेश की और मुकम्मल कानूनी मुआविनत फराहम करने का यकीन दिलाया। मीडिया से गुफ्तगू करते हुए एडवोकेट सदावर्ते ने इस कत्ल को बेहद संगीन और वहशियाना अमल करार देते हुए दावा किया है कि इस वारदात में सिर्फ मुलजमीन ही नहीं बल्कि गैर जिम्मेदार पुलिस एहलकार की भी मिलीभगत शामिल है। उन्होंने मुतालबा किया कि खाती अफराद के साथ साथ मुतल्लिका पुलिस एहलकार पर भी कत्ल का मुकदमा दर्ज किया जाए। उन्होंने हुकूमत और पुलिस इंतजामिया से मुतालबा किया है कि सक्षम ताटे के अहल खाना को फौरी पुलिस प्रोटेक्शन दिया जाए ताकि मुस्तकबिल में किसी भी किस्म के हमले या दबाव का खदशा बाकी न रहे। दूसरी जानिब सक्षम ताटे की महबूबा आंचल मामिलवाड़ ने भी आज मीडिया के सामने आकर अपने साथ पेश आए हालात की तफसीलात बयान की। इंतहाई अफसरदा लहजे में उन्होंने अपने वालिद और भाई को सजाए मौत देने का मुतालबा किया, जिस पर इस कत्ल में मुलविस होने का इल्ज़ाम है। इस वाक़े ने नांदेड़ में एक बार फिर गैरत के नाम पर कत्ल, जात पात के तासुब और बैनुत तबकाती रिश्तों पर बहस को शिद्दत से आगे बढ़ा दिया है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। सक्षम ताटे यांची हत्या, निर्गुण हत्या, बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या, ठेसून हत्या, ही जी हत्या आहे ही जगाला दखल घेणारी आहे। आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे। मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून मारलं जाऊ शकतंय हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर, कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल, इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे। आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखलपात्र आहे, दखल घेतलीच गेली पाहिजे, त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे। प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही, परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे, त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाच्या विरुद्ध आहे। संविधानानं सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जेव्हा प्रेम असतंय त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे। परंतु काही म्हणजे जे लोक माथे फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याचे लोक असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात, ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे, ह्या मामिडवार कुटुंबानं काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत, त्या गोष्टी अद्याप FIR मध्ये आलेल्या नाहीत, त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत। त्या गोष्टी आज माननीय पोलीस DYSP त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या। त्याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे, कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही, असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात। ह्या व्यक्तींनी 27 तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आंचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय आंचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती, त्यानंतर तिचं म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्नसुद्धा त्याच्यासोबत केलं। ह्या 3 गोष्टी यांना ज्या प्रकारे आंचल मामिडवारला पोलीस स्थानकात 27ला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे। म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला आणि पोलीस स्टेशनला नेऊन आंचलला सांगितण्यात आलं की तू खोटी तक्रार कर
कोणाच्या विरुद्ध? सक्षमच्या विरुद्ध. परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला. त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे, काय नाव त्याचं, धीरज कोमुलवार आणि त्याचे साथीदार, त्याच्या समोर आचलला हे जे आरोपी आहेत, ह्या आरोपीमधला जो आरोपी आहे, काय नाव त्याचं त्या आरोपीचं, हिमेश मामिडवारनं मोबाईल फोडला. त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की खोटी तक्रार दे म्हणून, आणि हे तक्रार देऊन ॲग्रेशनमध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुभांड रचण्यात आलं होतं. परंतु तिने तक्रार दिली नाही. आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या नंतर यांनी काय केलं तर ही जी आचल मामिडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले. आरोपी गुन्हा करून, आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोलसुद्धा धीरज कोमुलवारचा आहे. आणि आरोपींना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या, विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या, बुक्क्या दाखवून धमक्या देण्यात आल्या, मुश्या दाखवून धमक्या देण्यात आल्या. हिमेश मामिडवारनं मुच्छा दाखवून धमक्या देण्यात आल्या. आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी FIR 2 नंबरचा FIR होणं आवश्यक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी DYSP काय नाव त्यांचं, प्रशांत शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी मला सांगितलं आहे की ते गुन्हा दाखल करतील. त्यांनी हेही सांगितलं आहे की ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या कोणतं कोमुलवार आहे त्याला वर्दीत राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याला निलंबनसुद्धा होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर SP साहेबांना आणि DYSPंना दोघांनासुद्धा बोललोत फोनवर. दोघांनासुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीरदृष्ट्या या तिन्ही म्हणजे वडील संगीता ताई त्याचबरोबर आमची आचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. DYSPंनी त्या गोष्टीला सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हिनिंगपर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल. कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या. आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना FIRमध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाही आहे. आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या, बंदुका, त्याचबरोबर त्या पुढं जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे. आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा संरक्षण करणं कायदेशीरदृष्ट्या त्या कायद्यान्वये, त्या ॲक्टनुसार पोलीस संरक्षण हँकी फँकीसाठी नाही आहे. पोलीस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे. मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे. हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे. आणि त्यामुळं संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले. CCTV फुटेज किती वेळाचं, कधीचं, कसं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आणि ह्या त्याचबरोबर ह्यापूर्वीसुद्धा जे सक्षम आहे ताटे, जे मयत आहे, ज्याचा खून झाला त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला होता आचलला. परंतु आचलनी न्यायालयात जाऊन सांगितलं की जे काही MPD किंवा जे काही केलं होतं ते चुकीच्या कारणासाठी केलं, घडलेल्या घडण्यासाठी केलं. ह्याचा अर्थ गुन्ह्याची सुरुवात फार पूर्वीपासून झाली, एका वर्षापासून झाली आणि हत्येपर्यंत झाली. आणि त्याच्यामध्ये काही जे पोलीस कर्मचारी आहेत ते इन्वॉल्ड आहेत. ही सगळी गोष्ट लक्षात घेता तातडीनं पोलीस कारवाई करतील असं पोलिसांनी शब्द दिला आहे. उद्या दुपारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजेत, संरक्षण मिळालं पाहिजे, पुरवणी जबाब झाला पाहिजे. तो कोण कोमुलवार आहे त्याची नोकरीमधली गच्छंती आवश्यक आहे, तो आरोपी झाला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा FIR जो काय तो ते बाल आरोपी का हिमेश मामिडवारवर दुसरा FIR झाला पाहिजे. कारण तो बाहेर येऊन परत गुन्हेगारी करून संपवतो म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. ह्या गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि या गंभीर प्रकरणावर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असंही पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. पोलिसांनी आज शब्द दिला आहे उद्या दुपारपर्यंत आम्ही पोलिसांना वेळ देतो आहे. ही सगळ्या गोष्टीची म्हणजे व्यवस्थित ज्या बाबी आहेत ते त्यांनी कायदेशीरदृष्ट्या अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्या पुढं जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांना ह्या गोष्टीची प्रत्येक गोष्टी ह्याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं हे एका म्हणजे केवळ म्हणजे
SC कॅटेगरीचा आहेस ह्या म्हणजे घाणेरड्या हेतूने त्या मुलाचा खून झाला. आणि ही बाब एवढीच नाही तर मृतकासोबत विवाह एक मुलगी करते म्हणजे त्या प्रेमात किती पवित्रता आहे, त्या प्रेमात किती ताकद आहे, त्या प्रेमात किती शुद्धी आहे, ते प्रेम किती अजरामर असू शकेल हे लक्षात घ्या. मी तर असं म्हणेल की सक्षम ताटे यांचं भवितव्य या जी आमची ही आहे आचलच्या ज्या लढाई आहे आणि आचलच्या लढाईमध्ये मला असं वाटतंय की वेगवेगळ्या विद्यापीठातली मुलंसुद्धा तिच्यासोबत आज उभे आहेत, तिच्या म्हणजे सॉलिडेरिटीमध्ये त्या मुलाची जी हे झाली आहे म्हणजे ज्या अत्याचार झाला त्या मुलासोबत आहेत, आम्ही त्या मुलासोबत आहोत, या कुटुंबासोबत आहेत. या कुटुंबाला जर कोणी डोळावर करून बघण्याचा प्रयत्न केला, एखाद्या नालायक एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर एखाद्याने जर चुकीचा करण्याचा प्रयत्न झाला तर याद राखायचं या कुटुंबासोबत जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते व्यक्तिगत आहेत, हा सुद्धा आम्ही इशारा देत आहोत. आणि त्यामुळं हे कुटुंब आमचं आहे, हे रक्त आमचं आहे, आम्ही मानवतावादी आहोत. आणि आमची आचलसुद्धा आमची मुलगी आहे, आमच्या आचलला सुद्धा केसाला तिच्या धक्का लागला नाही पाहिजे. आणि एक मान आहे, जब प्यार पे पहरा हुआ प्यार और भी गहरा हुआ. हे तुम्हाला सांगतो आचलचं हे प्रेम आणि आचलची ही निष्ठा तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं इनहलेशन ऑफ कास्टसाठी बाबासाहेबांच्या विचारांची ही लढाई आहे हे आम्ही मानतो. भारतीय संविधानाची ही लढाई आहे हे मानतो आणि आम्ही तिच्यासोबत आहोत. सर, आता आपण सातत्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव घेतो, त्यांच्यावर नेमके काय आरोप? त्यांच्यावर आरोप असे आहेत की 27 तारखेला सकाळी आचलला तिथं नेण्यात आलं होतं. त्या भाऊ जो आहे ते हिमेशनी हिला आचलला घेऊन गेला पोलीस स्थानकात आणि आचल समक्ष पोलीस अधिकारी जो कोमुलवार आहे तो म्हणाला की तिच्या भावाला हिमेशला म्हणाला की तू इतकं सगळं करतोस, तुझ्या बहिणीचं लफडं आहे, त्याला तू मारू शकत नाहीस का. तिथं तो हिमेश त्या कोमुलवारला म्हणतो की संध्याकाळपर्यंत त्याला मारतो. बरोबर आहे ना? काय म्हणाला? त्याला मारून तुमच्या समोर येतो, त्याला मारून तुमच्या समोर येतो. म्हणजे हा कोमुलवार हा जो आहे हा वर्दीतला राक्षस, ह्या वर्दीतला राक्षसानी जे आहे नुसती टीप दिली नाही तर ह्या वर्दीतल्या राक्षसानी जे आहे त्याचं जे वर्तन आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर हे ठेवण्यात येईल, गृह सचिवांसमोर ठेवण्यात येईल, DGPंसमोर ठेवण्यात येईल, स्पेशल हायजीनसमोर ठेवण्यात येईल आणि आता SP आणि DYSP साहेबांसमोर हे ठेवण्यात आलेलं आहे. त्याची गय केली जाणार नाही. जे वर्दीत राहून जर अशा प्रकारे भ्याड काम करण्याचे जर इशारे देत असेल आणि हे कर, तुला आम्ही काय म्हणाला तो परत सोडवून काय म्हटलं त्यांनी? दाखवतो नाही तो कोमुलवार काय म्हणाला की तुला सोडवतो, काय बोलला तो त्याला? तुला म्हणजे असं नाही काय बोलतो, हां तुझं वय कमी आहे, तू लवकर सुटून येशील. ते त्याच पुढे जाऊन ते आरोपींना तो एनर्जी देतो की तुझं वय कमी आहे, तू सुटून येशील. त्याच्यामुळं वर्दीतला सुद्धा एक गुन्हेगार आहे. सगळे वर्दीतले गुन्हेगार नसतात परंतु तो एक वर्दीतला गुन्हेगार आहे. त्या वर्दीतल्या गुन्हेगाराला सुद्धा आरोपी केलं पाहिजे, खुनामध्ये आरोपी केलं पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. मराठवाड्यातील एका वर्षातली ही दुसरी घटना आहे मराठवाड्यामध्ये आणि 26 म्हणजे संविधान दिनाच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडते. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेच गृह खाते आहे आणि मराठवाड्यात विशेषतः या घटना घडताना पाहिजे कसं पाहता या सगळ्या गोष्टी? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की संविधान आणि संविधानिक हक्क हे प्रत्येकाच्या अबाधित राहिले पाहिजे. हे प्रेम प्रकरणात ज्या प्रकारे ह्या प्रेमाला तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे हे संविधानामध्ये दिलेली ताकद आहे. आणि आज पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आज संध्याकाळपर्यंत लेट इव्हिनिंग आणि उद्या 11 वाजेपर्यंत कारवाई होईल. कारवाई नाही झाली तर कायदेशीरदृष्ट्या आम्ही समोर जाऊ. आत्तापर्यंत मुख्यमंत्री महोदयांना ही बाब आम्ही कळवलेली नाही परंतु आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक डिटेल याच्यावरला रिपोर्ट फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहोत, नावानिशी देणार आहोत, वर्दीतील कर्मचाऱ्यांच्या सगळ्या याच्यानुसार आम्ही देणार आहोत. दादा सर, कायदेशीर कारवाईचं पुढचं काय असणार आहे तुमची मागणी? म्हणजे विशेष सरकारी वकील फास्ट ट्रॅकमध्ये तुम्ही स्वतः जर त्या कुटुंबाची इच्छा जर त्यांनी लिहून दिली तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील ह्या लढ्यामध्ये आम्ही ह्या कुटुंबाचे वकील म्हणून, कारण ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे
किंवा ह्यांचं पक्ष किंवा शिक्षा मिळावी आरोपीला म्हणजे एकदम कडकात कडक म्हणजे फाशीची शिक्षा, ह्याच्यासाठी जर कायदेशीरपणे जर ही काम आम्हाला मिळालं तर आम्ही ह्याच्यामध्ये उभं राहून डे टू डे हिअरिंग म्हणजे येणारी 26 नोव्हेंबर येणाऱ्या संविधान दिनाच्या अगोदर फाशीपर्यंत आरोपी कसे जातील ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण लढाई लढू. ही आम्ही संविधानाची ताकद त्यांच्यासोबत राहू. साहेब हे सोडून एक वेगळा त्याच्यावर मी उद्या बोलतो. माझ्या घरच्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं. तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही, शांत बसणार. आणि त्या टाईमला मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला लावली होती. म्हणजे माझा रेप केला वगैरे, माझा विनयभंग केला, माझा पाठलाग करायचा, मला शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे. आणि त्या टाईमला नेमकं मला 18 कंप्लीट होण्यासाठी 15-20 दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची, तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली. मग काही दिवसांनी जेव्हा माझा 18 कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ते केस मागे घेऊन आली होती. आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं, माझ्या घरच्यांचं आणि पोलिसांचं खूप जमतं, माहिती नाही आता ते कसं काय. ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते. आणि काही दिवसांनी सक्षमवर MPD पडली आणि ह्याच कारणानं पडली. त्या चार्जशीटमध्ये साफ होतं की हे मुलीच्या केसमुळेच झालेलं आहे MPD पडणं वगैरे. त्यानं काही गुन्हेगार नव्हता. हो, तुझे वडील काय करायचे, काय त्यांचे व्यवसाय वगैरे, तुझे भाऊ वगैरे काय करायचे? असंच 2 नंबरचे कामं, टेबल चालवणं, म्हणजे पत्ते वगैरे सगळे 2 नंबरचे कामं करूच पैसा कमवलेला त्यांनी. तुला किती वेळा तुझ्या घरच्यांनी दबाव टाकला की त्याला भेटू नको, बोलू नको? मोजता येत नाही एवढी वेळेस. 3 वर्षामध्ये विचार करा ना किती वेळेस केलं असेल हे. तुला मारहाण केली कधी, तुला धमकी दिली? खूप वेळेस मारहाण केलेली. माझ्या सक्षमला मारतो म्हणून, त्याच्या घरच्यांना त्रास देईल म्हणून, आणि मी त्यांना घाबरून राहायचे. तू कधी हे सक्षमला बोलली नाही का की असं तुम्हाला काय? बोलले होते, त्याला म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण तू असं बोलायचं की नाही चल, मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे. अच्छा, किती प्रेम होतं तुझं सक्षमवरती आणि सक्षमचं तुझ्यावरती? माझ्या प्रेमाचं माहिती नाही, पण माझा सक्षम ना माझ्यावर, मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा. मला माझ्या वडिलांसारखा जीव लावलेला त्याला. त्याला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस. बरं, त्या दिवशी 27 तारखेला सकाळी काय घडलं? तुला पोलीस स्टेशनला नेलं होतं, काय झालं त्या दिवशी? माझा लहान भाऊ मला पोलीस स्टेशनला नेला होता. सक्षमवर केस टाक म्हणून जबरदस्ती करत होता. मी त्या टाईमला त्याच्यावर केस नाही टाकली, माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस. तेव्हा ते एक तिथले कर्मचारी आहेत धीरज कोमुलार म्हणून, ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस, याच्यापेक्षा तू तुझ्या बहिणीचं लफडं आहे त्याला मारणं जाऊन, तुझी बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते, आम्हाला सर्व माहिती आहे तिनं काय काय करून येते काय नाही. आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भडकवलं. त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला आता सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवतो. त्या दिवशी संध्याकाळी मग काय झालं? तुला कुठं घेऊन गेले होते? संध्याकाळी मला असं सांगितले की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले. त्या टाईमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत. माझी मम्मी, माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते. आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून. आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवलं आम्हाला, मानवतला, परभणीच्या पुढे आहे, तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी. तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली, त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्यूज झाले की ते इथे का आले असतील म्हणून, कारण मला माहिती नव्हतं की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत, फरार झालेले आहेत. आणि त्या टाईमला ते तिथे भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे थोडं माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला थोडंसं 2-3 टाके लागलेत आणि आम्ही फरार झालो म्हणून. तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झालं आम्ही 3 वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी. म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं. 3-3:30 वाजले होते आम्हाला यायला. त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय झालं आहे. मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की हे सर्व काय झालं आहे. मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता, त्याच्यात मी सक्षमची फोटो पाहिली.
तेव्हा कळालं मला की त्याच्यासोबत असं काही घडलंय म्हणून. बरं सक्षमवर तुम्ही लग्न करणार होते, मात्र सक्षम गेल्यानंतर तुम्ही केलंस, काय नेमकं भावना त्याच्यामध्ये? मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड, तरी पण त्यानं मला एवढं जीव लावला, तर मी त्याला धोका कसं देऊ शकते? आणि मी त्याची साथ सोडणार नाही. त्यानं आज इथे नाही, पण मी त्याच्यासोबत आहे, हमेशा त्याच्या फॅमिलीसोबत आहे. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे. आता मी यांची साथ नाही सोडू शकत. बरं, तू त्या दिवशी लॉकअपमध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काही तुला धमकी वगैरे दिली पोलीस स्टेशनमधून? दिली. इथून आम्हाला असं सांगून, म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून. आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं. तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे, की माझे पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो, इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझं ऐकेल. मी गेली नाही त्यांच्यासोबत एकटी. तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे, म्हणजे असं धमकी दिल्यासारखे, असं ताव देत होता मी शिला वगैरे. आता बघ, तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली, म्हणजे वडिलांच्या विरोधात, तुझ्या भावांच्या विरोधात. सगळे तुझे स्टेटमेंटवरती हे सगळे व्हायरल होत आहेत. तुला भीती आहे आता, तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल माहिती, तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे अशी? मला माझी काहीच भीती नाही हो. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो. तो मला बोलला होता की 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केसमधली मुख्य साक्षीदार आहे, तर शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण ते एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. मागणी काय असणार आहे? मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे. फाशीच होऊ द्या यांना. बरं, आता तू इथं आल्यानंतर तुझ्या घरच्यांनी कुठे तुला संपर्क केला का तिकडे ये म्हणून? नाही कोणी? केला, बिलकुल नाही. मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचा. मग तू काय विचार केला आता? मी नाही जाणार त्यांच्या घरी, कधीच नाही. इथेच राहील मी. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नाही भेटली ती. आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो, तेव्हा आचल तिथे भेटली आम्हाला. मी पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्यासोबतच येईल, आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. काय आता ते म्हणजे घरदार सोडून ती इथं तुमच्या इथं आलेली आहे, काय तुमची भावना? करण्याचा सांभाळ कसं तिच्याकडं? जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना, तसंच मी तिच्यावर प्रेम करल. आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे, आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल. तिला मुलाचाच अधिकार देईल. म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहताय? सक्षमला पाहिजे मी तिच्यात. ठीक. असंही मला मुलगी नाही, तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करल. आयुष्यभर प्रेम करल. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करल. तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. गुणवंत सदावर्ते असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली तर ते स्वतः लढायला तयार. मग तुमची काय मागणी? माझी मागणी आहे, माझ्या लेकाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे, आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे. नाही, गुणवंत सदावर्ते वकील म्हणून हां, त्यांनीच पाहिजे वकील म्हणून. कोण पाहिजे? गुणवंत सदा. ओके, ठीक आहे ना.